नमस्कार, मी आकाश झालटे. मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षण महर्षी, थोर समाज सुधारक, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ऐतवाडे बुद्रुक, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या गावातील 85 वर्षीय वयोवृद्ध आजी पवित्राबाई जयवंत कांबळे हिने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला आणि समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अगदी खणखणीत आवाज भाषण दिले. आजीचा या वयातील उत्साह, जोश आणि हिंमत तरुण तरुणींना लाजवणारी होती. गावातील सिद्धार्थ तरुण मंडळाच्या पुढाकाराने या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ऐतवाडे बुद्रुक गावचे सुपुत्र असलेल्या कर्मचारी भाऊराव पाटील यांनी गोरगरिबांना शिक्षण मिळावे म्हणून सातारा येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि गावोगावी ज्ञानगंगा पोहोचली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचा मोठ्या प्रमाणात आदर करत होते. संत गाडगेबाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील हे त्रिमूर्ती देशातील अग्रगण्य समाज सुधारक म्हणून ओळखले जातात. याच कर्मवीरांच्या गावातील 85 वर्षे रामदेसात पाहिलं, डोक्याचा पागोटा पडला आणि बाबासाहेबाला बसाई दिले. मंदिराच्या प्रशस्त जागेवर महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही प्रसंग अगदी खणखणीत व टिपेला जाणाऱ्या आवाजात उपस्थित महिलांना सांगत होती. तिचा हा उत्साह, जोश, हिंमत तरुण तरुणींना लाजवणारा होता. यावेळी ऐतवाडे बुद्रुक ग्रामपंचायत सदस्या उज्ज्वला कांबळे, बौद्धाचार्य पोपट कांबळे, सामाजिक कार्यकर्ते आनंदा कांबळे, माजी सदस्य दादासो कांबळे, रुपाली कांबळे, पायल कांबळे, मुकेश कांबळे, दिलीप कांबळे आणि सिद्धार्थ तरुण मंडळाचे कार्यकर्ते, समाजातील बौद्ध उपासक, उपासिका व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी लहान मुलांनी विविध प्रकारचे गाणी सादर केली. समाजातील तरुण पिढीने विखुरलेला समाज एकत्र आणल्याने ज्येष्ठांनी त्यांचे कौतुक केलं. तर जयंती दिनी संपूर्ण गावातून भव्य दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक व इतर विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे तरुण कार्यकर्ते यांनी सांगितले. बाबाला वर्गात बसून दिलं नाही, लकासाहेब बाबासाहेब बसले. काय करणार, रामदेसात पाय गेले आणि सगळ्यांना बसाय टाकले आणि बाबाला बसाय टाकलं नाही. बाबा भूमीला बसले. रामदेसात पाहिलं, डोक्याचा पागोटा पडला आणि बाबासाहेबाला बसाई दिले. बाबासाहेबाला बसाई दिले. एवढं कुणासाठी सण, तर आपल्यासाठी सण. 7 कोटी जनता, 7 कोटी जनता. बाबासाहेब लंडनला गेले आणि अभ्यास करून नरगस ठोकलं. माझ्यासारखे आजीला पाणी मागाय गेल्यावर कुणाचा तू, तर महाराजा. मग महाराजा म्हटल्यावर त्या आजीनं पाणी दिलं नाही. बाबा तत्न आले, अभ्यास केला. कशासाठी? 7 कोटी जनतासाठी. 7 कोटी जनतासाठी. बाबा गाडीत बसले, गाडी धुवून घेतली. बाबा केस कापाय गेले, बाबाचा केस कापलं नाही, मिराजीनं कापलं. मिराजीनं कापलं केस. एवढं बाबानं सण केलं कशासाठी? 7 कोटी जनतासाठी. स्वतःचं रक्त ठेवलं, स्वतःच्या परपंचासाठी बाबानं काय केलं नाही. मी अभिमानानं सांगतो की बाबानं मॅक मारली. बॅरिस्टर कोण आला तर ती मॅक निघत नाही. आमची मान ताट, आमचं काले ताट. आम्हाला कुत्र्याला किंमत होती, ती आम्हाला किंमत नव्हती. आमच्या अंगावर
हेडकुळ होतं, पण ही कुणामुळं ताटपाट? बाबासाहेबामुळं. स्वतःचं रक्त आठवलं, बाबासाहेबांना स्वतःचं रक्त आठवलं म्हणून आम्हाला आता माणुसकी आली. आणि इतके दिवस अंधारात होतो, आम्हाला कुणामुळं? बाबासाहेबामुळं आम्ही उजेडात आलो, उजेडात आलो. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.